प्रयत्न केलेला नाही। हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहे आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीच उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी ही गोष्ट आहे। मला अजिबात त्याच्या पलीकडे काय बोलायचं नाही आहे। आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत। आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। अनेक नेते विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। आज आमचा विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं। आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत। पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे। त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले, कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही। आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही। लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तुम्ही लोकांच्या भावनेचा विचार करू असं म्हणताय, याचा अर्थ असा घ्यायचा का? आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये। पण सुनेत्रा पवार त्या ठिकाणी असतील का? कारण जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गोष्ट होती। एक मिनिट, एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही ते होऊ देत नाही असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय। एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचं तो विषय नंतरचा। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो। आणि हे करत असताना आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण, कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते। सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते। ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे। आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे
की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायच्या, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांचा, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग लोकांच्या जनतेचा निर्णय आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. या सुनेत्राताई असतील का? राष्ट्रीय अध्यक्ष या सुनेत्राताई असतील का? अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे? फेब्रुवारीपासून? अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्या बद्दल, त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या. आम्ही ते करून दाखवू. कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही. पटेल साहेब. यानंतर आपण थेट जाऊयात, राहुल गांधी बोलतात. which speaks about the reaction of the Prime Minister and Sir, I am once again. No, please. Please. One second. sir, No, once again. Sir, I am once again requesting you to please restrict yourself to the speech of the Honorable President. I am requesting LOP to please There is a restrict confusion. himself to I had the a- speech of the Honorable President. Let us not mislead the House. Let us clear the confusion. Today also I had requested both Venugopal ji and Gaurav ji also. We are patiently waiting to listen to the Honorable Leader of the Opposition. The matter which was referred to just now, yesterday the Chair has given a ruling. On the paper on which he has authenticated, there is table in the House. But what I am saying is, when a ruling has already been given on a matter which he referred yesterday, he can't be quoting same matter again in a pretext of making a reference indirectly. He cannot refer on the same matter. Please continue with your speech, we are waiting, but please avoid referring to a matter which has been settled. Sir, Honorable Parliamentary Affairs Minister is trying to mislead the House. Of course, he called us, me and Gaurav Gogoi. Sir, please. Sir, Because Parliamentary Affairs Minister when Honorable quoted me. LOP is Yes, standing. he quoted me. Sir, when Honorable That's why LOP is standing. I want to give a When clarification. Honorable on that. LOP is standing, you Please are allow me speaking. to give a clarification, sir. No, Please allow me. 1 minute. no, sir. When Honorable LOP is 1 standing, minute. you are speaking. 1 minute. Please permit him to speak. Sir, 1 minute Please permit him to speak. Parliamentary Affairs Minister took my name. Remember, 1 minute clarification. No, sir. Please permit him to speak. What He's is already this, sir? started his speech, sir. Sir, He sir, what started is his this? speech, sir. Let him speak. राहुल गांधी बोलतायत. कालचाच जो गदारोळ आहे तो आज पुन्हा एकदा बघायला मिळतोय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद सुरू आहे. वेगळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही पण बीजेपी बरोबर राहिलो, तसा अहिल्यानगरमध्ये. काही ठिकाणी आम्ही आणि शिंदे साहेब नाशिकमध्ये एकत्र लढलो. काही ठिकाणी कोण कोणाबरोबर राहिले, कोणी एकत्र वेगळे लढले. हे सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या मागच्या इलेक्शन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे एवढंच मी म्हणेल की या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे NCP शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुअन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही. ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे TV वर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. अनेक व्हिडिओज फिरवल्या जातात, अनेक गष्ट जातात. अरे बाबा,
आम्ही काही पवार साहेबांच्या कडे की ताई की बाकीचे सगळ्या लोकांशी काय आम्ही बोलत नाही की भेटत नाही असा तो नाही आहे. आम्ही तर तुम्हाला उघड आम्ही भेटतो बोलतो, असा काही पर्सनल दुरावा थोडी आहे. आणि ते तर एक कुटुंबच होता, परिवार होता, तर त्यांचं भेटणं उठणं हे स्वाभाविक होता. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जो विषय आहे आम्हाला सेटल करू द्या. बाकीची जे काही असेल विषय ते आम्ही नंतर करू. पटेल साहेब, तुमच्याकडे सध्या नेतृत्व आहे, म्हणजे माझ्याकडे नाही, पुढे जाण्याचं नेतृत्व तुम्ही मा- जसं म्हणलं की आता मला पुढे घेऊन माझ्याकडे जे नेतृत्व आहे, कारण तात्पुरता अजितदादा गेल्यानंतर सगळ्या प्रक्रिया याला सुरळीत पार पाडण्यासाठी ही जबाबदारी कोणीतरी पार जबाबदारी पाडावी. आता आहे, पण आज आहे राज्याचा विषय आहे पटेल साहेब. अर्थ खातं जे तुमच्या पक्षाकडे होतं, दादा जे सांभाळत होते, ते सध्या तुमच्या पक्षाकडे तुमच्याकडेच कायम राहणार आहे. ते पद नसणार आहे तुमच्याकडे. आमच्या मुख्यमंत्री महोदयशी जे चर्चा आमची झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनी अजून महाराष्ट्राच्या सरकारच्या एक घटक म्हणून नवीन आहे आणि थोडे दिवस त्यांना बाकीच्या सगळ्या प्रक्रिया समजण्यामध्ये थोडा वेळ लागेल आणि काही दिवसामध्ये बजेट येणार आहे, मांडणार आहे. ते त्यांना अडचण होऊ नये. आणि कसं असते की बजेट फक्त बोलायचं नसते खाली, त्याच्यानंतर त्याच्यावर डिबेट होते, त्याचं उत्तर द्यावं लागते. काही ते बजेट तयार करण्याची पण एक प्रक्रिया मोठी असते. हे दादाचा जो दीर्घ अनुभव होता त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. वहिनीला थोडा वेळ लागेल म्हणून ते म्हटले की बजेट सेशन पूर्ण करू द्या, मी सांभाळतो तात्पुरता ते फायनान्सच्या खाता, आणि नंतर वहिनीशी आपण बोलून आणि तुमच्या सगळ्यांशी बोलून अंतिम निर्णय कसा काय तुम्हाला योग्य वाटत असेल तसं करा. म्हणजे अर्थ खातं तुमच्याकडे राहील भविष्यात असं याचा अर्थ घ्यायचा. अर्थ खातं तुमच्याकडे राहील याचा अर्थ घ्यायचा. तुम्ही जर म्हणताय की ते सांगतायत की अजित पवार हे स्वतः एका बैठकीत त्यांनी सांगितलंय की याच्याबद्दल बोलणं सुरू होतं. अरे बाबा, पुण्यातले लोकांचा म्हणणं बरोबर आहे, कारण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा परिषदमध्ये स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्त या सगळ्या लोकांची भेटीगाठी झालेली आहे. ते तर तुमच्याकडे फुटेज असेल की जिथे प्रेस कॉन्फरन्स, जॉईंट मॅनिफेस्टो हे सगळं रिलीज केला होता. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हेही फुटेज असेल की अजितदादांनी नंतर प्रेसला काय सांगितलं, विलिनीकरणच्या तुमच्याच प्रश्नाला त्यांनीच उत्तर दिलेलं आहे. माझ्याकडून तुम्ही उत्तर का अपेक्षित करता? जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्रपणे लढताय आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती अनेक ठिकाणी लढतात. होय, आम्ही मी तुम्ही जे तुमचा प्रश्न आहे त्याला मी मान्य करतो की आम्ही आता या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये एकत्र लढत आहोत. अरे घड्याळवरती दिले की काय दिले ते आता मला